पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. बुवा मला उशीर तर झाला नाही ना? नाही उशीर कसला, साहेब यायचं आहेत अजून. राणादा बाहेर एक बाई तुझी वाट बघती का धरणं माझी? होय होय होय. आणि आम्ही विचारलं काय काम आहे तर काय सांगायलाच तयार नाही. अहो पण बुवा मी आता झालो की बाहेर कोणच नव्हतं. बरं कोण बाई आणि तिचं काय काम असणार माझ्याकडे? राणादा मला त्या बाईला कुठेतरी बघितल्यासारखं वाटालंय. कुठं? हेच लक्षात येईना. मी काय म्हणतोय त्या बाईला बोलवून आणू काय? जा की घेऊन जा. हा ना. आला काय तू राणा पोलीस? हा हेच की. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं गुत्त्यावर धाड टाकणाऱ्या पोलिसाचं नाव राणाच आहे म्हणून. आलं का ध्यानात ते दारूचा गुत्ता तुम्ही धाड टाकली होती आणि गुत्ता फोडून टाकला होता? अहो मावशी तुम्हीच की त्या दारूच्या गुत्त्यासमोर अंडी विकत होत्या त्या? हा होय बघा, चांगलंच लक्षात ठेवलाय सकी. पोलीस म्हणलं रे समजा ध्यानात असायला पाहिजे. बरं सांगा काय काम होतं माझ्याकडे? साहेब गुत्त्यावर धाड टाकून तुम्ही काय बरं केलं नाही सा बघा. अहो असं काय म्हणताय मावशी? अहो दारूच्या गुत्त्यामुळं आया बहिणींचा संसार मातीत चालला होता. होय आणि एवढ्या कंप्लेंटी आल्यात की काही विचारू नका. नाही धाड टाकलं सा ते चांगलंच झालं, पण माझ्या संसाराची वाट लागली की. म्हणजे मी आता वांडी कुठे ऐकू? त्यावरच आमचं पोट पाणी संसार चालला होता राणाला. मी तुमचं लय नाव ऐकलंय. या बहिणीच्या संसाराचं काय करायचं सांगा. अहो मग दुसरा काहीतरी व्यवसाय करा की. दुसरं काय करू? उकडलेल्या अंड्यातनं रोज 200-400 मिळत होतं. बारक्यापणापासून मी हेच काम केलंय, मला तेवढंच येते. राणात आता तूच सांग अंड्यांचं काय करू मी? आता ह्या अंड्यांचं आम्ही काय करणार? खायची वस्तू आहे, खायला लागणार. पण मी नाही वा, शाकाहारी माणूस आहे मी. बरं बरं मी खातो. बरं किती येताना किती झालं तेवढं सांगा. 90 अंड्यांचे बघा 630 होतील. ठीक आहे जाओ तुम्ही घेऊन या. हा आलो. कल बाई ने क्या क्या बोला है वो पार्टी पे लिखो अभी सब. पट्टी दे मुझे. नहीं रे पट्टी दिख रही है. अरे कितनी बार बोलूं मैं तुमको? ये शब्बू अरे कितना बार रटती पोरं को. अब काय को मतलब? कल मैंने इसको जरा हलू खेलने को बोला तो मेरा कुछ सुना नहीं. फिर दबकन पड़ल तास भर रटा. अंजलि भाई क्या बोलेगी मेरे को? तुमने कुछ समझता ही नहीं है. ए शब्बू जरा प्यार से बोलने का फिर. अपन प्यार से बोलो तो समझता ही नहीं. अब तुम ही सांगो प्यार से. होय काय बोलतो देख. ए पोरांनो अरे असं करू नी. लागलं तर केवढ्याला पडेल सांगा बघू. ए गबसता काय या पोरासनी कोण उचलून न्यार येत ना? हो आम्हाला कोण उचलून येत नाही. होय काय मीच देतो की तुला उचलून. लय बोललास तर पोत्यात घालतो आणि माळा घेऊन सोडतो बघ तुला. मावावर नक्कीच प्रत्येक माहिती आहे मला. और तुम्हाला गावतूच थांबा. ए गबसा आता मेन तुम्ही ओरडा का ओरडा की करा की बरकत भाऊजी वहिनी. अहो काय चाललंय? आणि काठी कसं हातात घेतली? अहो ते काठी ते काठी हा अहो ते गुराळ सुरू झालेत ना. पाक कसा ढवळतात हे दाखवतो तो पोरासनी. गुराळ न्या पाहिजे पोरासनी आता. अरे वा, मग एक काम करा ना, घरी एखादी गुळाची ढेप पाठवून द्याल. खूप दिवस झाले घरी गुळपोळ्याच नाही केल्यात. हा हा चालते की आजच घेतो आणि वाड्यावर पोच करतो बघा गुळाची ढेप. चालेल. बाई आम्हाला गुराळ बघायचे. हो तुम्ही कधी गुऱ्हाळ नाही बघितलं? नाही बाई आमच्याकडे गुराळच नाही. ए गुराळ दाखवतो पर शहाण्यासारखं वागणार ना बघ. हा मग वहिनी आता गुराळाचा बेट टाकायलाच पाहिजे बघा. पोरं बी खुश होतील. बरं ठीक आहे, आपण जाऊया एखाद दिवशी, पण आता नाही, थोड्या दिवसांनी जाऊया. आता मला लवकर जायचंय घरी. घरी जाऊन गुळपोळ्या बनवायच्या आहेत. राणाजींना मनसोक्त गुळपोळ्या खाऊ घालायच्या. हा चल. काल दिलेला अभ्यास सगळ्यांनी पूर्ण केलाय का? तपासलास तू? हा चला. हॅलो सोनेवाडी पोलीस स्टेशन. हा काय सांगताय? कधी कशी होय काय? तुम्ही फोटो आणि डिटेल्स पाठवून द्या, आम्ही पण तपास सुरू करतो.
ठीक आहे. काय झालं बुवा? राणा, शेजारच्या गावातली 3 पोरं गायब झाल्यात, हुडकून बी सापडेना झाल्यात. वय काय? 10च्या आसपास. मुंबईला गेलेत वाटतं, कारण आजकाल बारकी बारकी पोरं पिक्चरचं खूळ घेऊन पळून जात आहेत. हा, आमच्या शेजारची 2 पोरं नापास व्हायच्या भीतीनेच पळून गेलीत. 4 दिवसानं स्टँडवर सापडलीत. होय होय, असंच होते. अशी बारक्यासारख्या कारणावरनं पोरं पळून जातात. कधी रुसून, कधी पिक्चर बघून, उपाशी राहिली की येतात परत. युवराज नबी असंच केलं होतं बघा, त्याच्या आजीच्या घराला पळून गेला होता. पण आपण चौकस राहूया बाबा. काय? हा, आणली बघ अंडी. शिवा, ठीक आहे तुमचे पैसे. खरंच बघ, तुझ्यासारखा भाऊ हुडकून बी घावणार नाही. चल येऊ काय? होया, चला आता समजानी मस्त पैकी अंडी खाऊ. राणा, काय केलंस तू हे? अहो बुवा, आता भाऊ म्हणून बहिणीला मदत करायला पाहिजे का नको? भाऊ नाही, मामा बनून गेली ती. पहिला ही अंडी उचल. अरे शाकाहारी माणूस आहे मी. अहो बुवा, अंडी शाकाहारी असतात असं वाचलं तुम्ही. नाही 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 नाही, मला काय चालत नाही. पहिलं उचल हे. पहिलं उचल, उचल इथून. बरं बरं उचलतो. जाऊ दे, आपण खाऊया. मी 2च घेणार. अरे 2 काय 4 घे. अरे बॉडी पण चांगली. नाही नाही, बस. अरे घे की. नाही, बस. घे. मी बी 2च घेणार. एवढी अंडी संपवायची कशी? काहीतरी शक्य लढवायला पाहिजे. एक काम करतो, गावात वाटून टाकतो समधी अंडी, लगेच संपतील. ए पोरांनो, अरे अंडी खाणार काय? घे. खा. अरे हे घे की. वय, पण तू मोठा आहेस तरी मी या अंड्यांचं काय करू? गावात दुसरं कोणाचं वाटा की? अरे की चला. ए मिच्या, अरे थांब इकडे. काय इकडे हे घे, अंडी खा. अंड्याने का वापस नाही करलास? अरे विकत नाही, फुकट आहेत, खा. बरं आहे, हे घे, अजून घे. बरं ठीक आहे, तुझ्या पोरांसाठी घेऊन जा, घे. नका नका, घरात मला बायको मारल. घरात पोती वाटत नाही, चालत नाही. एवढंच घेतो मी. अरे घे की. नको अरे का की मर्दा? नको टाकू. अरे ऐक की. अरे मिच्या, अरे घे. ए! सच्या, हो सरपंच साहेब, या की इकडे. नमस्कार नमस्कार. नमस्कार सरपंच साहेब. काय सच्या? हा मस्त आहे. ते नाही, ते इकडे काय करायलाय? सांगतो की. हे काय खावा. त्याचं काय राहणार की मी सरपंच असल्यामुळे की नाही, असं रस्त्यात अंडी खाणं बरोबर नाही. तुम्हाला अनेक 2 दे, मी नंतर निवांत शिस्तीत खाईन. ठीक आहे. हा म्हणजे रातच्याला चकण्याला. ए उद्या. नाही 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 नाही, हे सच्चा मर्दा काय पण बोलू कुस्ती. अरे हे घे सच्या, तू बी घे. अरे घे की अजून. नको नको नको, मी गिरणी जातो. बायका तिकडे ऑर्डर बसले असतील. मी जातो. तरी मी 2 घेऊन जा की रे. उद्या. अरे घेऊन जा की. नाही नको नको, जरा ग्रामपंचायत मध्ये काम आहे. ग्रामपंचायत मध्ये अरे ऐक की. अरे नंतर नंतर. एवढी अंडी नशिबी आली, खाऊन संपवतो आणि मगच घरी जातो. आज जेवण नकोच.
राणा, अरे काय झालं? असं का गरबार बाईक चालायला लागलायस? वस्ताद नमस्कार करतो. ऐक अहो एक गरीब मावशी होती हो, तिची अंडी कोण विकत घेईना. मग समधी अंडी मीच विकत घेतली. जो गाठ पडेल त्याला वाटले बी आणि मग लय उरली हो. मग त्याचं काय करणार म्हणून समधी मीच खाऊन टाकली. तू तालमीत यायचा बंद झालायस का नाही तेव्हापासून तुझं डोसकं झालंय बाद. अरे खोळ्या, तालमीत आला असता सांडी घेऊन तर लगेच सपली असती का नाही? होय की, हे ध्यानातच नाही आलं बघा माझ्या. आता चल तालमीत, हा, आणि 1500 बैठका मार, म्हणजे तुझं डोसकं कसं पळायला लागते बघ. वस्ताद ते घरला महत्वाचं अर्जंट काम आहे. बरं येतो. पोट बिले का चालेल. चल येतो. नमस्कार येतो. राणा, अरे राणा, उद्या येतो उद्या. बाई कांदा तर केवढा महाग झालाय, काय विचारायला बोलतात का? ऐका ना, मला पटकन पीठ मळून द्या. आणि बरकत भाऊजींनी गुळ आणून दिला का? होय दिलं की. मग मला जरा दाखवा ना गुळ कुठे आहे. अगं परी एवढी काय घाई आहे तुला? हो, आज मी राणाजींसाठी गुळपोळ्या बनवणार आहे. बर, म्हणजे नुसतं रानासाठीच बनवणार तू? नाही नाही, असं काही नाही. आता लक्ष्मी कॅम्प मध्ये आली आहे तिच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच बनवणार आहे मी. हसायला काय झालं? नाही, तू आता गुळपोळी करायची काय गरज नाही. का? मी केल्यात जी. काय तू केल्यास? पण कसं काय? अहो ते बरकत का कोण आहेत ना, ते गुळाची ढेप देताना म्हणत होते गुळपोळ्या करायच्यात. मग मीच म्हटलं तुम्ही कवा शाळेतून येणार आणि आले तरी बी कटाळा आला असणार, म्हणून मी करून टाकल्या. तुला येतात करता? अंजली, अगं अशा काय तशा एवढ्या खुसखुशीत केल्यात म्हणून सांगू तुला, विचारूच नगस. घमघमाट तर वाडाभर सुटलाय. आणि आपली लक्ष्मी 4 वेळा फेऱ्या मारली. हो, कवा एकदा गुळ पोळी खातोय असं झालंय तिला. ठीक आहे, तू पण जरा खाऊन बघ की. खरंच फार मस्त झाल्यात ग. बरं चला जेवायची तयारी करूया. या. आई, माधुरी मावशीने लय भारी गुळपोळ्या केल्यात बघ. हो, आम्ही खाऊन टाकल्या सगळ्या. मला तू खाल्ली नाहीस अजून? अरे बापरे, मला वाटलं खाल्ली असशील. नाही, असं होऊच नाही शकत. माधुरी मावशीने माझ्यासाठी एक का होईना काढून ठेवलीच असणार. हो ना माधुरी मावशी? हो. आणि सगळ्या खाऊन टाकायला मी काय तुझं राहणार नाहीये. चला खाऊया पटकन. नाही, आधी राणादांना येऊ द्या, मग सगळ्यांनी मिळून खावा. काय? बरं. आई, हा, मी तुला ताट पुसायला मदत करतो. दे माधुरी मावशी. अगं काय? अरे बापरे, आज काय भानगड आहे? असं काही नाही, मी आता तुला आणि माधुरी मावशीला अशीच मदत करणार. मला पण यायला पाहिजे सगळं. हो का? हो, आपण आजीला पण आराम द्यायचा. गुणाचं ग माझं लेकरू ते. माझं नवं दप्तर एकदम मस्त आहे ना? हो. मग आपण अजून एक कसं घ्यायचं? अजून एक कशाला? हा, खराब वगैरे नाही ना केलंस दप्तर? नाही, संगीला माझं दप्तर लयच आवडलंय. मी तिला म्हणलं तुला बी आणायला सांगतो. आणूया काय? बरं, आणूया. पण आता लगेच नको, काही दिवसांनी आणू. हा चालते. आता बास कर तुझं ताट पुसणं, आम्ही करतो सगळं. तू आणि राणाजी येईपर्यंत तुझा अभ्यास कर. आणि युवराज आता कुठे ते बघ जा. हा. अगं बंद कर हे. काय ग, किती मोठा आवाज आहे. अजिबात आवाज करू नकोस, ठेवून देते. धर. लक्ष्मी, राणा आला.
काय आहे ते बंद कर पहिलं, बंद कर. बस इथं. तू घाबरला कसा नाही? आई तर लयच घाबरली. आई तर अशीच झाली. घाबरायची ताकदच नाही माझ्यामध्ये. का काय झालं? अगं ढिगानं अंडी खाल्लेत मी. कुठलंही गत चाले बघ. बोंबला. आता तू गुळपोळी कशी खाणार? आईने मला अजून नाही दिली, म्हणत होती की राणादा आल्यावरतीच खायची. लक्ष्मी, आता माझ्यासमोर खाण्याचं नाव बी काढू नका. पण तू नाही खाल्ली तर मला कसं मिळणार? अगं पण मस्त पैकी गुळपोळ्या खाऊन घ्या. अहो हे घ्या, तुम्हाला आवडतात ना म्हणून बनवल्यात आज गुळपोळ्या. खा. आज बाहेरनं काही खाऊन नाही ना आलाय? अजिबात नाही. तोच मला म्हणत असतो बाहेरचं खायचं नाही, मग तोच काय खाईल? अगदी बरोबर. घ्या. चांगली नाही का झाली? नाही, भारी झालेत. पण ते जरा काय? राणादाच्या पोटात जरा लचक भरली आहे. काय? नाही, पाय पाय पाय. राणादा, पायात लचक भरली आहे. राणादा, चाल जरा म्हणजे जिरल. अगं पण पायात लचक भरली आहे ना? हा, पायातली लचक जिरल. राणादा, चल. पर लचक कशी भरली तुला? अंडी. अंडी? हा अंडी. ते काय झालं, ते एक अंडीवाला अचानक ते माझ्या समोर आला आणि माझा तोल गेला, म्हणून ते जरा लचक भरली. चल राणादा, जरा चालू म्हणजे पायातली लचक जिरल. हळू. बाप आणि लेकीच काहीतरीच असतंय बघ. अहो बास जरा तुमचं चालणं आणि फिरणं. चला इथे बसा. या बसा. बसा लवकर. हे घ्या, जरा बसून गुळपोळ्या खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि पायाला पण आराम पडेल. घ्या. अहो काय झालंय तुम्हाला? राणादांचं पोट लय गच्च भरलंय बघा. मी आलेच, 1 मिनिट. आता तुमचं पोट कशाने गच्च झालं? राणा, काय झालं रे? हा ग, अंडी खाल्ले त्याने ढिगानं. आता गुळपोळी नको म्हणत होता. अहो मग कशाला खाल्ली? आता माझ्यासाठी केली म्हणल्यावर खायला नको का? आणि तसं बी मी जर खाल्ली नाही तर तुम्ही लक्ष्मीला देणार ना असं म्हणलात की, म्हणून मग ते मी खाल्ली. मी कधी असं म्हणाले? मला वाटलं. आई, तू आणि माधुरी मावशी नाही का म्हणले राणादा आल्यावरच खायची? हो का? हे घ्या, पुदिना आणि जिरा मसाला घातला म्हणजे जरा बरं वाटेल. घ्या. थँक्यू. आओ, घरातल्या माणसांना कशाला थँक्यू? आलेच. अंजलीबाई, गुळपोळी 1 नंबर झाली होती बघ. माधुरीने केली होती. खरंच गुणाची हायपोर. सूरजच्या आयुष्यात आली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. खरंच आपल्या घरासाठी माधुरी अगदी योग्य मुलगी आहे.